हनुमान मंदिराच्या इकडे आता जवळच आलो तो. आपले धुरंधर मंडळी आलेले आहेत बघा. अक्षादाने घेतला नाही नागत धरायला. शेतावर जाऊया संगाती गाऊया, शेतावर जाऊया संगाती गाऊया. खेकडा भेटला तर मला बघू शकता एक. शिंग धुतोय गडी. तर नमस्कार मंडळी, कोकणची यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आज आपल्यासोबत आहे मानव आहे, मागे बघू शकता. तर आज आपण जाणार आहोत. खाली लावणी चालू आहे अक्षादा यांची, तिकडे हनुमान मंदिराच्या इकडे आहे. तिकडे आपण जास्त कधी गेलो नाही, त्यामुळे आज तिकडचा म्हणजे रूट घेतला आपण, जेणेकरून तिकडचा जो निसर्ग रम्य वातावरण आहे ते पण दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करू. आणि लावणीची मेन खास जी मजा असते कोकणात ती दाखवायचा प्रयत्न करू. आता रस्त्याच्या साईडला आलो, आता थोड्याच वेळ तिथं पोहोचणार आहात. आता तुम्हाला सगळं बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, जरा कॅमेऱ्याचा इश्यू झाला आहे त्यामुळं. तर इकडचा नेचर बघू शकता, एकदम मस्त आहे. आणि इकडे पण भात लावणी वगैरे चालू आहे, लांबून बघू शकता. मस्त दिसतं इकडचं वातावरण एकदम. आणि तिकडं बघू शकता त्या साईडला, जो त्या साईडला तिकडं दिसतंय ना, तो थोरला बांध आहे. त्या साईडला आपण गेलो आधी, खूप आधी गेलो आहे. आता इकडे जाणार आहे. इथे बघा छोटासा पर्या लागतो, तो पाणी आहे ना तो शेतात या साईडनं असं जातो आणि शेताला पूर्ण पाणी मिळून जातं. त्यामुळं लावणीची वगैरे मस्तपैकी चिखलची वगैरे सोय होते. तर इकडे बघू शकता त्या साईडलाच जायचं आहे आपल्याला. तिकडे हनुमान मंदिर आहे त्या साईडला, तिकडे जायचं आहे. तर चला जाऊया. बघा मानव व्हायचा पण मी कोकणी मानव यूट्यूब चॅनल आहे, तर त्याची पण व्हिडिओ चालू आहे. आणि आपल्याला या पाण्यातनं जायला लागते जरा. तर इथं बघू शकता हा परा आहे, तो तिकडं शेतीला जाऊन मिळतो आणि मस्तपैकी त्यांच्या चिखलची सोय होते. तर आता आपल्याला हा क्रॉस करायचा आहे. तर इथं बघू शकता या पोत्या आहेत, तर त्याच्यावरनं आपल्याला जायचं आहे. आणि तिकडे ब्रिज आहे बघू शकता, लांबून तुम्हाला दिसत असेल. तर आता त्या ब्रिजच्या इथं आपल्याला जायचं आहे. इकडं बघू शकता पोत्यांचा मस्तपैकी बांध केलेला आहे, त्या बांधावरूनच आम्ही आता चालत जातो आहे. इथं बघा बीळ केवढे आहेत बघा, मोठे बीळ आहेत एकदम खतरी. आणि जास्तीत जास्त तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करणार या व्हिडिओमध्ये. अरे यार खतरी आहे. सो फायनली आता आपण आलो आहोत ह्या साईडला, बघू शकता ब्रिजच्या जवळ आलो आहे. तर हा बघू शकता ब्रिज आहे आणि आपला मानव भाई तिकडं आहे. चल लगेच. आणि इकडचं नेचर बघू शकता, एक नंबर क्लासिक आहे. कधी आला तिकडे तर तुम्हाला नक्की आणू. आता तिथंच मंदिर आहे, तिकडे खूप जवळ आलं. आता आपण लवकरच पोहोचणार आहोत हनुमान मंदिराच्या इकडे. आता जवळच आलं, तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवलंच, खूप जवळ आहे आता. तर आता थोड्याच वेळात तिकडे पोहोचणार आहोत. त्या साईडला मागे बघितलात ना तिकडं, तर लांबून दिसत आहेत नांगर वगैरे धरलेला आहे तो. तर आता तुम्हाला तिकडं जाऊनच दाखवतो जवळ. एकदम अथर्व वगैरे पण असेल तिथला, आपला शिरप्या असेल तिकडं, अक्षादा असेल आणि बरेचसे काका मंडळी पण असतील. लावणीचं काम जोरदार चालू आहे तिकडं. आता लवकरच पोहोचणार आहोत तिथं आणि तुम्हाला तिथले सीन्स दाखवायचा प्रयत्न करू. चला जाऊया. आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो सगळे. इकडे आपलं हनुमान मंदिर आहे गावचं, बघू शकता लांबून दिसत असेल. आणि इकडे बघू शकता शेतात अजूनही पाणी आहे, बरंच पाणी आहे, जे की शेतीसाठी आता उपयोगी ठरतं आहे. पाऊस पण जोरदार सध्या पडतो आहे, त्यामुळं तिकडं आहेत वाटतं ते. व तिकडं मागं हनुमान मंदिराच्या मागेच आहे शेत. आता तुम्हाला दिसतील मंडळी आपली. इकडे बघू शकता शेतीतलं पाणी सगळं या साईडला येतं आहे. आणि इकडे हे बघा, इकडे मागेच आहे वाटतं, हां मागेच आहे. तिकडे काकांनी नांगर धरली ना. अक्षादा कुठे दिसत नाही आपला, फक्त हे बघा हे आपलं गावचं हनुमान मंदिर आहे इथलं. आणि इकडं नांगरणी चालू आहे. अक्षय काष्टे काय दिसत नाहीत, पण अक्षय काष्टेने बोलवली खरी, पण अक्षय काष्टे गायब आहेत. तर आता आपण तिथं लवकरच जाणार आहोत आणि जवळून तुम्हाला नांगरणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. इकडं मस्तपैकी चालू आहे चिखल करण्याचं काम. इकडं मानव आपला शूट करतोय त्या साईडून. आणि इकडे समू आयकर समू लावते, भात लावते. लावणीचं काम चालू आहे सध्या. कमी माणसं आहेत ना.
वाढतील कधी मग? तर इकडचे बघू शकता आजूबाजूचे सगळी लावणी करून झाले, फक्त काकींचीच लावणी बाकी राहिली. काकींचे बरेच शेत आहेत त्यामुळे काकींना उशीर होतो. हो येत आहेत. तर मंडळी इथं बघू शकता, इथे ज्या ठेवलेल्या आहेत ना त्यांना भातांच्या मुठा बोलतात. म्हणजे आधी जे भात लावलेलं असतं ना ते काढलं जातं आणि काढून अशा मुठा बांधल्या जातात. तर तुम्हाला दाखवतो या बघा अशा मुठ्यात. तर ह्या काय केल्या जातात, एक एक आता या सोडून आणि तिकडं बघू शकता त्या साईडला की समीक्षा आणि काकी वगैरे लावतायत. तर तशा काय केल्या जातात, लावल्या जातात. तर लावणीचं आता काम चालू आहे. ते बघा आपले 2 धुरंधर पण आलेत तिकडनं. ते आता लावणी आता लवकरच स्टार्ट करणार आहेत. त्यावेळी तुम्हाला बघायला भेटेल की कसे लावतात त्या मुठा. तर चला आता जाऊया लावणी करायला. आपले धुरंधर मंडळी आलेले आहेत बघा. आपला अथर्व आलेला आहे पावडा घेऊन. तर पावड्याने काय करणार अथर्व? कुठल्या झाडं लावायला? मग पाणी अडवायला पिशव्या बांधतायत गडी लोक आपले. आणि अक्षराने आम्हाला फसवला. काय बोलतोय मी? काय मला वाटलं आला असशील इकडे तू, आणि हा आता आलाय. तर अथर्व आता आपल्या कामासाठी तयार आहे बघा. दाखव रे पावडा दाखव. खतरनाक पावडा आणला नाही. आणि आता माती उकरायला सुरुवात करणार आहे अथर्व भाई आपला. अक्षादाने घेतला नाही नांगत धरायला बघू शकता. आणि तिकडे आपल्या अथर्वनी झूम करून दाखवतो लावणी करायला घेतला नाही, सुरुवात केला नाही मस्तपैकी. आणि इकडे चालूच आहे आपली नांगरणी. अक्षय ते स्टार्टिंगला काय ऐकत नाहीत बैल, पण लवकरच ऐकायला सुरुवात करतील. इकडे मोठा ठेवलेले आहेत. तर अथर्व हळूहळू घेऊन जातो तिकडे आणि हळूहळू लावणी करतोय. चला आता आपण जरा अथर्वकडे जाऊया, बघूया अथर्व काय म्हणतोय. अथर्वकडे शांत आहे आज, जरा कंटाळा असेल बिचारा, कारण की लावणी करायला वगैरे जरा शेतीची कामं असतात त्यामुळं थोडी मेहनत लागते. तर बघू शकता अथर्व भाई आपला आहे इकडं. अथर्व जरा वाईज गाणी बोल. नाही येत काय, येतात तुला गाणी, ऐकलेत मी तुझ्या मुखातून. काय जोरात जोरात. तर अथर्व आपला आता गाणी गाणार आहे बघा. आता भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. शेतावर जाऊया संगाती गाऊया,
शेतावर जाऊया संगाती गाऊया रानवणी गाती जशी रान पाकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. दुसरा काहीतरी दुसरा नाही येत मला. तर अथर्वने खास गायलेलं गाणं तुम्हाला कसं वाटलं ना कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर अजून अशी गाणी ऐकायची असेल तर आपण अथर्वला सांगूच. तर अक्षादाने एकदम मस्तपैकी जोमात सुरुवात केला नाही. आणि इकडं अथर्व बघू शकता मोठा घेऊन येतो आहे भाताच्या, कारण की इकडं आता सध्या कमी पडत आहेत लावणीसाठी, त्यासाठीच तो आणतो आहे तिकडून लांबून. तिकडे बघू शकता त्या साईडला ठेवलेल्या आहेत भाताच्या मोठा, त्या तो इकडं आणतो हळूहळू आणि सगळीकडं देण्याचं काम करतो आहे सध्या. आणि मधूनमधून लावणी पण करतो आहे. आणि इकडे मागासपासून लावणी चालू आहे. एवढा मोठा शेत आहे बघा, तर बराच वेळ लागणार आहे अजून करायला, माणसं पण कमी असल्यामुळे. अथर्व बघा कसं लावतोय. अथर्व पण एकदम पारंगत आहे त्याच्यात. मागच्या वर्षी लावायचा नाही तो, पण आता त्याने सुरुवात केला नाही लावणी करायला जास्त. तिकडे नांगरणी चालू आहे बघू शकता, चिखल करतायत. बाई खेकडा पकडतोय, काय माहिती, मला नाही वाटत पकडल. हाय त्याच्या हाताखाली आहे बघ. पकडला अथर्वला चावल मला वाटतंय. नाही पकडला न गडीने, शिकला गडी. तर आता अथर्व त्याला घेऊन जाणार. खेकडा भेटला अथर्वला बघू शकता एक. चावला गडीला, चावला खेकडा. चुकीच्या पद्धतीने पकडला त्यामुळं. एकच खेकडा पकडला पण त्याला आंगडाच नाही, एकच आंगडा आहे, त्यामुळं भेटला, इझिली भेटला अथर्वला. ह्याच्यात हे दोन आहेत ना, त्याच्यात हात घालायचा. घाल हात घाल, फास्ट फास्ट काम होतो. कर नको रकात काढल रकात. तर काकी आता खेकडी जमा करतायत साईड बाय साईड लावणीच्या. इकडं अथर्वने आता पकडला नाही तो खेकडा, नेतोय तिकडं. अथर्व उड्या मारतोय. तर अथर्वला मोठा द्यायचं काम आहे, बघू शकता तो देतोय. तर घेतला, घे बऱ्याच घे. इकडे बघू शकता. तर फायनली अथर्वने मोठा घेतला ना, त्याने तो बघा कसा जातोय. नाचत नाचत चाललाय गाडी. अक्षय आता बघा बैलांना दिशा दाखवतोय, इकडे चला इकडे चला इकडे चला. टॅ 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 टॅ. चिक्कल विक्कल उडावताय नुसता. तर मंडळी सध्या खास तुम्हाला एक व्ह्यू दाखवण्यासाठी ना मी या साईडला आलो आहे. आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तिकडे मागे बघू शकता, तिकडे शेतीची कामं चालूच आहेत. तर अक्षादा वगैरे करतो आहे सध्या, आपण त्याचीच शूट करतो आहे. तर आता तुम्हाला इथून दाखवतो, इथून कसले नजारे खतरनाक दिसतात ते. इकडे मागे पण भात शेती आहे बघू शकता. तर आता इथून मी बघू शकता हा बांध आहे ना, त्या बांधावरनं झालो आहे. तर तिथून बांधावरनं जाणार आहे मस्तपैकी, तुमच्यासाठी सीन रेकॉर्ड करणार आहे. बघा कसे वाटतात ते.
पाऊस पण आला जोरात, आता यायला सुरुवात झाली. मानव तिकडे छत्री आण. आता आपल्या अथर्वने घेतला ना, बघूया कसा नांगर धरतोय तो. चलो अथर्व भाई चलो. आता एवढं पण मारायची नाही. चल पुढे ये कर. चला रे. अथर्वचं ऐकत नाहीत पण. हाड कर. हा हा हू हू. तर नवीन नांगरी आपला जोमात आहे एकदम. फायनली अक्षादानी सांगितला बैलांना, त्यामुळं बैल ऐकले आणि अथर्वने आपला चिखल करायला सुरुवात केला नाही. पण अथर्व वडत नेत आहेत. नांगराला वडत नेतात एकदम. अथर्वनी हार मानला ना, आता सोडून दिला. तर आता बैल सोडले जातात, बघू शकता. अक्षादाने तिकडे रस्ते बांधले, ती सोडला नाही. आणि आता आंघोळीला जातील ते. आता बघा चिखल किती उडाला बघा त्यांच्यावरती, कारण की चिखल करताना त्यांची शेपट्या पण लांब लांब शेपट्या आहेत, त्यामुळे त्यांच्या अंगावरती उडाला आहे चिखल. आणि पाऊस पण नाही आला जेणेकरून ते आंघोळ करू शकतात. तर पाऊस आला असता तर चिखल निघून गेला असता, पण अजून जोरदार पाऊस आला नाही आहे. बघू शकता वरती ढग तर धरलेत. थोड्याच वेळात मला वाटतंय की जोरदार पाऊस येईल. तिकडे अथर्व बघू शकता मोठा नेऊन देतोय. आता बिचारा नांगर धरून थकला. आणि इकडे आता नांगरामधून बैल काढलेले आहेत. आता जोकड पण काढला जाईल वरती, मानेवरती ठेवलेला. हा शांत आहे वाटतं इकडचा, मारत नाही ना. हा मारतो. तर हा बैल शांत दिसतो तसा नाही आहे, मारतो आपण. हो काय, मी बाजूला हो. हां हां. तर बैलांना मुक्त केलेली आहे. आता त्यांना जरा आंघोळ घालायला नेणार आहो, तर आता त्याची पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला बैलांना घेऊन चाललो आहे आता आपण. अथर्व पण आला आहे. कशाला गाडी पाहिजे, रस्सी आहे ना. पाय बघा पाय. चला इकडे काकी आणि समू लावणे अजून कापता येतं सर. आणि इकडे आपण आता बैलांना अंघोळ घालायला चाललो आहे. तिकडे बघू शकता काका ऑलरेडी गेले. अक्षय आता मागून मागून जातो आहे, तर आपण पण तिकडेच चाललो आहे. आता बैलांना अंघोळ घालायचे आहे. तिकडे पाणी बोललं ना, त्या शेतातनं सगळं पाणी येतं, एकदम स्वच्छ पाणी ते तिथे जमा होतं. तर आता त्याच पाण्याचा उपयोग करून आपण बैलांना मस्तपैकी चकाचक धुवून घ्यायचे. बघा चिखल किती लागला. चला तर इकडून मंदिराच्या इकडून वाट आहे, तर तिकडनंच चाललो आहे. अथर्व पण आलाय. अथर्व भाय काय हात लावू नको, लात मारेल. तो मारतो का, तर एक लात मारतो आणि एक समोरनं मारतो डायरेक्ट. त्यामुळं दोन्ही पण तसे बघायला गेलात तर थोडे डेंजरस आहे. तर
फायनली इथं पाण्यात. तर इथं मंदिर आहे आणि इकडे बघू शकता आजूबाजूला शेतातलं पाणी जमा होतं. इकडे मानव पण आला आहे. तर त्या पाण्यात आता त्यांना काय करायचे, अंघोळ घालायची आहे. काय मासे पण असतात असं अथर्व बोलतोय. तर बघूया मासे वगैरे काय दिसत आहेत काय तुम्हाला दाखवायला. चला. अथर्व येतोय काय? येतोय. बघूया अथर्वचं ऐकतोय काय. बैल विचारा येत नाही. अक्षादाचा एकदम बघा प्रामाणिक बैल कसा एकदम गेला लगेच. पण अथर्वचा बघा, अथर्व नुसता वळताय तरी पण येत नाही लगेच. बसव त्याला. तर बघू शकता किती मायेने तो धुतोय. एवढा हात लावून देतो. हां कोण? मी नाही बाबा, मला उडवल तू. हां लाच मारणारा कोण आहे? तो अक्षादा व तिकडं. अक्षादा फायटिंगवाला बैल आहे वाटतं तो. हां फायटिंगवाला बैल आहे. येत नाही का? तर अक्षादा पण त्याला अंघोळ. तर लात मारणारा कुठला यातला? हाच आहे का? अक्षादाने लात मारणाऱ्या बैलाला घेतला आणि हा एकदम साधा बैल मुंडी हलवणारा अथर्वकडं आहे. अथर्व बैलांना पण एकदम मस्तपैकी चकाचक धुवून घेतोय. आता कधी परत करायचे असतील ना अजून? आता मग नेणार कुठे? वाड्यावर? वाड्यात? हां तर आता यांना वाड्यात नेली जाय आणि नंतरला परत जेवून झाला की त्यांना परत इथं चिखल करायला आणतील. अजून काही काम काही संपला नाही आहे, अजून काम बाकी आहे. पाणी बघू शकता. तो मगाशी तिकडचा जो पाऱ्या बघितला ना त्या साईडचा, तर त्यालाच हा पाणी जाऊन शेतातला सगळा पाणी जाऊन मिळतो. कान वगैरे मस्तपैकी पिळून काढतोय अथर्वला एक ठोसा दिस रे. दमलेत म्हणून काही करत नाहीत नाही तर अथर्वला दाखवली नसती क्या चीज है वो. आणि तिकडे पण मागे पण बघू शकता जर तुम्हाला दिसत असेल तर झूम करून. तिकडे पण लावणीची कामं जोरदार एकदम मस्तपैकी चालू आहेत. आपण तिकडं जात नाही, आपण सध्या इकडेच आहोत. इकडं बघा अक्षादाचा बऱ्यापैकी होत आला, पण अथर्व आपला अजून वन साईडच करतोय क्लीन. आवाज बेडकांचा येतोय काय? वाव वाव करतायत. वाव कोण आहेत? कोंबड्या पण आहेत वाटतं मध्ये. तेच पान कोंबड्या आहेत काय? शिंग धुतोय गडी. गँग नाही, गँग करेल तुला. ए गप रे, नीट कर. कशाला मस्ती करतोस त्याच्याशी? वरती बस त्याच्यावर एवढंच हे असेल तर. दम नाही आहे तुझे. तो बसेल खाली काय? मला नेल तुला पाडेल मला तरी वाटतंय तो, जर तू बसलास त्याच्यावर तर इकडं अक्षादाचा पूर्ण धुवून झाला बैलाला. अक्षादाने पूर्ण बैलाला धुतला तरी आपला अथर्व बघा एकदम चकाचक केला. तरी आपला अथर्व अजून एका बाजूचाच त्याला केला नाही. उगाच शिंग मोठी धुवत होता. शिंग धुवायची एवढी गरज नव्हती कारण की शिंगांवरती एवढा चिखल पण नव्हता. अरे ये हा पडतोय गडी. मागून धु. जर काकाने बघितली नसती ना खैर नसती. तर हा बघा झाला चकाच्या. अक्षादा तू पण त्याला पण तूच कर. तो बघ देख सकते हो अभी हो गया है पूरा क्लीन. आणि इकडे अथर्वचा बैल तेवढा राहिला आहे अजून. अथर्व काय आपला आरामात काम करतो. त्याला माहिती आहे अक्षादाच येणार आहे इकडे पण. तर एका बैलाचं सर्व्हिसिंग झालेलं आहे. सर्व्हिसिंग कंप्लीट. पोचावर घाण आहे ती जरा पाणी उडवतो. पकड इकडे जरा. हा उडवू नको.
तर नुसताच लावणीसाठी बैलांचा वापर केला नाही जात, म्हणजे फक्त नांगरणीसाठी वापर नाही केला जात, तर त्यांची खूप काळजी घेतली जाते. तर आता बघू शकता ते आंघोळ घालत आहेत, त्यानंतरला त्याला गरम पाण्याने वगैरे आंघोळ घातली जाईल संध्याकाळी, त्याच्याकरून त्यांना सर्दी वगैरे व्हायला नको त्यामुळं. आणि बराच आंबवण वगैरे त्यांना मस्तपैकी खायला दिलं जातं, पेंडा वगैरे दिला जातो. आपण तिकडं वाड्यात वगैरे गेलेले आहोत, तर तिथं बघितलात वरती पेंडे वगैरे खूप पेंडे ठेवलेले होते, तर ते त्यांच्यासाठीच असतात. तर बैलांसाठी तो खास खुराक वगैरे दिलाच जातो आणि खूप काळजी घेतली जाते. आणि शेतीच्या कामासाठी बघायला गेलं तर म्हणूनच तेवढे ते शेतकऱ्याला जे मालक आहे त्याला साथ देतात. तर आता बैल तर धुवून झालेत मस्तपैकी, तर आता आपण जाणार आहोत आता परत. आता मला वाटतं आहे त्यांचा ब्रेक असणार आहे जेवणाचा, आणि त्यानंतरला परत लावणी चालू होईल. परत त्या बैलांना वाड्यातून इकडं आणलं जाईल आणि परत चिखल करणे वगैरे स्टार्ट होईल. तर बघू शकता एका बैलाला तर मस्तपैकी चकाचक करून झाले, आणि बैल पण एकदम मस्तपैकी आता त्याला पण जरा साफसूफ वाटतो आहे. जो अथर्वनी बैल घेतलेला त्याला अजून काय धुवून झाली नाही. आता अक्षयदा गेला त्यामुळे लगेच कंप्लीट केला ना त्यांनी. अथर्व आपला कामचोर लगेच काय करत नाही काम. हा जरा नटखट बैल आहे त्यामुळे जरा अक्षयदाच त्याला सांभाळतो. आता गडी चालला वाड्यावरती नेता काय, आता वाड्यात नेतात आता त्यांना. बघू शकता गडीत चाललेले वाड्यावर चालले. आता आराम करण्याची वेळ झाली. हा पण थकलाय बैल बघू शकता. पुढे चल आता. तर चला आता जाऊया तिकडं वाड्याकडं. मगाशी ज्या वाटेने आपण आलो ना त्याच वाटेने आता जाणार आहोत. तर अथर्वने अक्षयदा वगैरे चालले तिकडे वाड्याकडे घेऊन बैलांना. तिकडे थोरला बांधा आहे त्या साईडलाच आपल्याला जायचं आहे आता. बघू शकता पुढे मस्तपैकी सिनरी आहे, एक नंबर आहे. जरा कोकणात ह्या वेळेला तुम्ही आलात ना मेन पावसाळ्यातच तर मस्त बघण्यासारखं आहे. तर बघू शकता दोघंजण चाललेत. अक्षयदा लय लांब गेला, आपला अथर्व मात्र हळूहळू मागून चालला आहे. तर आता तुम्हाला वाडे पण बघायला भेटतील, कारण की वाड्याकडेच नेतो आहे. आणि दुसरी वाडा पण त्या साईडून तिकडून आलो, तिकडून त्या पारा ओलांडून, आणि आता इकडे चाललो आहे. पाऊस पण आला जोरात, जरा झाडाखाली उभा राहतो. मानव गेला तिकडे छत्री आणायला. पाऊस आल्यामधनंच आपल्याला भिजायचं नाही आहे. मानव भाई गेले तिकडे छत्री आणायला, त्यासाठीच थांबलो आहे. तर अक्षयदा वगैरे तर बैलांना घेऊन गेलेत. आपला मानव आहे ना गाडी राहिलेला मागं छत्री घेऊन गेलेला, त्यामुळे मला इथं भिजत राहायला लागला. थोडा तरी भिजायला झाला आहे. मी या झाडाखाली थांबलेलो मागं उभा. आता चला जाऊया तिकडं वाड्याकडं. आपली दोघं धुरंधर मंडळी गेलेत, आता त्यांच्या मागूनच जायचं आहे आपल्याला. तर चला आता तिथं जाऊया, आणि तुम्हाला आता लवकरच वाडे वगैरे बघायला भेटतील आणि आजूबाजूची सिनरी बघायला भेटेल. इकडे मस्त वातावरण आहे. या साईडची व्हिडिओ जास्त कधी झाली नाही, त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. काय मानव तेच. तर आता तुम्हाला सगळं बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. मस्त नजारे आहे तिकडचे, तर एन्जॉय करा ते. तर जी खेकडे पकडण्याची व्हिडिओ केलेली ना मागच्या वेळेला मानवनी वगैरे खेकडे पकडलेले, तर ते ह्या शेतात केलेले. आपण बघू शकता या शेतात तिकडे एकदम त्या साईडला गेलेलो खेकडे दाखवायला तुम्हाला. आणि ह्या साईडून आपण आलेलो, आपला दुर्वेश वगैरे होता, रिषभ वगैरे होता, तर या साईडून आलेलो. नंतरला ह्या बांधावरनं तिकडे गेलेलो आणि मस्तपैकी खेकडे पकडलेले. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच भेटले ते खेकडे. आणि जर बघितली नसाल तरी व्हिडिओ त्याचा आय बटनवरती टाकले, नक्कीच बघा ती व्हिडिओ. आणि आता आपण वाड्यांच्या जवळ चाललो आहे. सो फायनली आपण बघू शकता हा आपला रस्ता आहे गावचा, जो की तिकडं त्या साईडला साकोळीत जातो. आणि इकडे आपल्याला आता वाडे आहेत तिकडे जायचं आहे. आपण उन्हाळ्यात इकडची व्हिडिओ केलेली, आणि आता बघू शकता सगळीकडे हिरवीगार झाडी झाली एकदम मस्तपैकी. आता काय जेवणार असेल ना तुम्ही, की लावणी करणार आहो? अजून लावणी बाकी आहे, ती करायची आहे ना. 1 वाजला की जेवायला. 1 वाजला की जेवायला जाणार. 1 वाजला ना हां जेवायला. मस्त मस्त. चला चला. जेवण झाला की मग लगेच लावणीला 5 मिनिटं बसायला पण नाही. अक्षयदाने बांधला पण असेल बायला ना. आणि तू त्यांनी पेंडी पण काढला, पेंडे पण काढला, आणि तू काय डगमगच चाललाय. बैल कोणाचे मग? जायला कोण पाहिजे पहिला? आणि कुठं आहेस तू मागं? तर अथर्व भाई यांचा बघू शकता वाडा. मागच्या वेळेला पण बघितलात, आणि पण मागच्या वेळेच्या व्हिडिओमध्ये उजेड नव्हता एवढा, कारण की संध्याकाळी केलेली. पण आता बघू शकता एकदम परफेक्ट तुम्हाला दिसत आहेत. अथर्व बांधतोय
आणि अक्षराने तिकडे पेंडा घेतला नाही बघू शकता. आणि तिकडं मी नाही बांधत. बैलांना घालणार आहे. अरे याला सोडला नाही. बांधल तर बांधल तो म्हणजे तुलाच बांधायचे आहेत नंतर. काय अक्षरदा तर काय अक्षरदा बांधायला येणार आहे तिथं. मला येतो पण मारतो का. मारतो म्हणजे त्याला सवय करून घ्यायची स्वतःची. मी त्याला मारतोच म्हणतो, तुला म्हणतो. मारतो बोलतो गडी. पेंड घालतोय आता. तर काम करून झालं आहे बघा. ते आता एकदम मस्तपैकी अन्नप्राशन करतायत त्यांचा, जे की पेंडा आहे. मस्तपैकी आता खाऊन तृप्त होतील आणि थोडा आराम करतील. आणि नंतरला लावणीची कामं आहेत, अजून चिखल करायचा बाकी आहे, तर तिकडे परत नेला जाईल त्यांना. लावणी झाली की रोज गवत खायला. गवत भात. तर की झालाय बाहेर होता. सध्या पेंडा खात आहेत, नंतरला गवत खायला बाहेर. नंतरला गवत. मारतोस कशाला याडे? मारली नाही. मारल्यावर बांधून दे त्याला. हा मारली नाही फक्त मारली नाही म्हणजे काय शाबासकी दिली. असं मारल्यावर बांधून दे. चल. तर अक्षदा इकडे गेला आहे जरा. त्या काकांचे पण बैल आहेत शेजारच्या काकांचे, तर त्यांचे पण बघतो की त्यांना पेंडा वगैरे मस्त वगैरे खायला दिलेला आहे की नाही. तर दिलेला नसेल तर तो पाणी वगैरे पेंडा वगैरे त्यांना देतो आहे. आता हे बघा यांचे इकडं आपण आलेलो आधी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असाल हे बैल. तर यांना पण तिकडं पाणी घातलं नाही अक्षदानं, आता प्यायला दिला नाही. आता याला पण द्यायला लागेल. बिचारा बघायला लागला एकदम निरागस चेहरा दाखवतोय. शिंग पण विचित्र आहेत जरा. काय रे? मारतात ते. मारतायत. तगडी बैल आहे. हो काय? मारतात पण निरागस चेहरा दाखवतात. बघ अथर्वला मारतात. अथर्वला सगळीच मारणार. कडक. मार याला. उडव याला. त्याचा हात लावून देतो. हा नाही मार. असं उडवणार डायरेक्ट बाहेर गेला पाहिजे अथर्व. ते खा ना. या. कशाला ना खरे करतोयस त्याच्यासोबत? अशीच खायची. उडवला ना. एवढी पॉवर आहे ना त्यात उडवायची की जाशील तू 12च्या भावात. एकाला पाणी देऊन झालं, आता दुसऱ्याला द्यायचं आहे. बघू शकता पहिल्याला पण पाणी दिलेलं आहे. आणि हा बघा इकडं काय करतोय, त्याला हात लावायचा प्रयत्न करतोय पण हा काय हात लावून देणार नाही. एकदम तगडा बैल आहे तो. त्याची शिंग पण बघा एकदम टोकदार आहे. अथर्वाला घेल, शिंगावर घेल आणि फिरकवल तिला. फिरकवल चांगलीच. जन्नत दाखवल तिला. जन्नत. लाडू भेटतील. मग कधी हात लावणार नाही त्याला. लाडू भेटतील. लाडू भेटणार नाहीत. आम्ही येऊ खायला मग लाडू. अथर्वने तेरीचा पाळणा आणला नाही आणि बघू शकता हे पाणी दाखवते वरती असा मूव करून. तर हे आम्ही लहानपणी केलं असा अथर्व, तो आत्ता दाखवतोयस. आणि छत्री घेऊन चालला आहे आता बघा. कसली अँटिक छत्री आहे. डोक्याचं संरक्षण करण्यासाठी घेऊन चालला आहे. आणि चालले आता दोघंजणं परत शेतावर. तर इकडे बघू शकता गळ टाकलेला. बघूया काय लागतंय काय. ते बघू शकता आतमध्ये मासे आहेत, दिसत असतील बॉटलमध्ये. बारीक आहेत पण. बारीक आहेत पण पकडला नाहीत त्यांनी गळानेच. तर बोला ते पण नाही भेटत. अथर्वला आपल्या काय नाही. अथर्व नंतरला फक्त पाणी कमी झाला की वाट्या लावायला गेल. त्या पण बांधता पण येत नाहीत वाट्या त्याला. बाटली आहे. माझ्याकडनंच बांधून घेतो. बॉटल बघते. बॉटल तेवढी येते फक्त लावता. अक्षाद आणि अथर्व चालले जाता तिकडे लावणी करायला परत. बाय 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 बाय. तर चला आता आपण पण जाऊया. चला. तर तुम्ही आता बघितलीच असाल की लावणीची कामं आता चालूच आहेत. चिखल करून झाला बैलांना. परत तिकडे त्यांना वाड्यात सोडले. आता थोड्याच वेळात परत त्यांना दुपारी जेवून झाल्याच्या नंतरला परत त्यांना विश्रांती घेऊन झाल्याच्या नंतरला परत आणणार आणि परत थोडी चिखल केली जाणार आणि लावणीचा काम तो कंप्लीट केला जाईल. तो तेवढाच बाकी आहे पॅच. तो तेवढा कंप्लीट झाला की ते घरी येतील. मग लावणीची कामं बऱ्यापैकी आटोपतात. मग त्यांची वाटतं थोडीशी फक्त नाचणीची लावणी राहिली. ती पण तुम्हाला काही दिवसात बघायला भेटेल व्हिडिओ. तर आजचा हा भात लावणी निमित्त ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन कोकणातल्या व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.